नागपुर में राज्य मंत्री पंकज भोयर ने मीडिया से बात करते हुए कई अहम मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने सूरज चौहान की हरकतों को लोकतंत्र के खिलाफ बताते हुए सख्त कार्रवाई करने की बात कही है। वहीं विधान भवन में हुई मारपीट से लेकर सोलापुर धर्मांतरण प्रकरण, राज्यपाल की मराठी भाषा पर टिप्पणी और सीजीआई ईडी मामले तक उन्होंने सरकार की स्पष्ट भूमिका रखी। नाही, आपण बघितलं असेल की त्या ठिकाणी पत्रकार परिषद मान्य तटकरे साहेबांची सुरू असताना काही गोंधळ त्या ठिकाणी झाला आणि नंतर सूरजजी चव्हाण आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी मारपीट केली। हे निश्चितच लोकशाहीकरिता उचित नाही आणि लोकशाहीमध्ये कायदा सर्वांकरिता सारखा आहे। त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे, परंतु कायद्याच्या बाजूने ज्या ज्या काही गोष्टी करायच्या निश्चित सरकार त्यापणे करेल आणि कठोरातली कठोर कारवाई त्या ठिकाणी दोषींवर करण्यात येईल। सर्व कायदेशीर बाबी त्या ठिकाणी तपासण्यात येईल, जे कुठलं कायदेशीर कारवाई करायची ते सरकारतर्फे निश्चित करण्यात येईल। मिरवणूक काढून अशा पद्धतीचा आनंद उत्सव साजरा करणे काही उचित गोष्ट नाही। आपल्या देशामध्ये अजूनही लोकशाही मजबूत आहे आणि सर्वांना कायदा हा सारखा आहे, त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित सामंजस्याने वागणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे। काही दिवसामध्ये आपण बघितलं की धर्मांतराच्या अनेक तक्रारी त्या ठिकाणी सरकारकडे देखील प्राप्त झालेल्या आहे। पोलीस महासंचालिका यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती देखील त्या ठिकाणी सरकारने तयार केली, त्यांचा देखील अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे। लवकरच धर्मांतर विरोधी कायदा हा येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण त्या ठिकाणी आणणार आहोत। मराठी महाराष्ट्रामध्ये असल्यावर निश्चितपणे प्रत्येकाला त्या ठिकाणी मराठी येणं अपेक्षित आहे, परंतु त्याकरिता जर का कोणी मराठी न वापरता तर त्यांना मारपीट करणे हे योग्य नाही। त्यांची सामंजस्यातून भूमिका घेऊन त्यांना आपलं म्हणणं त्या ठिकाणी समजावून सांगितलं पाहिजे।